विश्वात्मक गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून या ठिकाणी असणारे अधिष्ठान परमपूज्य सद्गुरू स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे सर्व अनुयायी परमपूज्य काटकर महाराज आणि आपण सर्व जमलेले स्वामी भक्त गुरुबंधू आणि गुरुभगिनी सर्वांच्या चरणी कोटी कोटी भावसुमने अर्पण करून आता या प्रवचनाच्या सेवेला आपण प्रारंभ करत आहोत. खरं तर इकडं येत असताना स्वामींच्या मंदिरात जायचं आहे हा आनंद खूप होता. कारण कुठंतरी नाळ जुळलेली असते आणि मानवी स्वभाव आहे की आपण जे केलेलं आहे किंवा आपल्याला ज्या गोष्टीची ओळख आहे, अनुभव आहे, त्याविषयी आपल्याला जास्त प्रेम वाटतं. हा मानवी स्वभाव आहे. आणि अगदी मला जेव्हापासून कळत नव्हतं तेव्हापासून दत्तभक्तीचं आणि स्वामी भक्तीचं वातावरण घरामधूनच मला मिळालं, अगदी आजोबांच्यापासून. आणि त्यामुळं स्वामींची सेवा आणि स्वामींचं नामस्मरण मी कधी चालू केलं हे मलाही माहिती नाही आहे. मला आठवत नाही की नेमकं मी कुठल्या दिवशी स्वामी समर्थ या नावाचा जप सुरू केला. तो अगदी मला माझे सद्गुरू जे स्वामींच्याच परंपरेतले आणि स्वामींनी दिलेलंच कार्य पुढं अखंड विश्वामध्ये पसरवणारे असे परमपूज्य धर्मानंद बाबा आणि त्यांचे गुरुजी म्हणजे माझे परमगुरू परमपूज्य जंगलीदास बाबा, या दोघांची भेट होईतोपर्यंत हे नामस्मरण कधीच बंद झालं नाही. आणि म्हणून की काय, जेव्हा मी माझ्या सद्गुरूंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला. अर्थात अगोदर मी विचारला होता की ध्यान म्हणजे हे नेमकं काय करता तुम्ही बाबा, आणि हे संन्याशांनीच करायचं की आम्ही सगळ्यांनी केलं तरी चालेल, हा साधा सरळ माझा प्रश्न होता लहान वय असल्यामुळं. आणि त्यांनी अगदी साधं उत्तर दिलं होतं मला की बघ तुला कुठलं दैवत आवडतं. मी म्हटलं मला स्वामी समर्थ खूप आवडतात. मग म्हणाले की असं करायचं, कोल्हापूरमध्ये बस स्टँडवर जायचं, ध्यान कसं करायचं ते त्यांनी मला सांगितलं. सुरुवात इथनं झाली ध्यानाची. स्वामींचं नामस्मरण आणि सद्गुरूंचं भेटणं आणि त्याची सांगड. आणि मला त्यात घेत असताना, त्या ध्यानमार्गामध्ये घेत असताना अगोदरचा मार्ग अजिबात जरासुद्धा डिस्टर्ब होऊ दिला नाही माझ्या सद्गुरूंनी. मला म्हटले तू अक्कलकोटची गाडी पकडायची, प्रवास करत जायचं, अक्कलकोटला जायचं आहे ह्या ध्यासानी, आणि अक्कलकोटमध्ये जाऊन उतरायचं. तिथून पुढं मग मंदिराकडे जायची वाट लागेल. मंदिराच्या वाटेने जात 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 आपण मंदिराच्या भोवतालचं वातावरण बघत बघत सगळा प्रवेश करायचा आणि मग मंदिराच्या पायऱ्या लागतील. मग तिथून मंदिराच्या हॉलमध्ये जाणं होईल आणि हॉलमधनं मग गर्भगृहात प्रवेश होईल आणि तिथं तुला स्वामींची मूर्ती दिसेल आणि त्या मूर्तीकडं पाहत एकटक निवांत थोडा वेळ बसून राहायचं. अशी पद्धती मला सुरुवातीला त्यांनी दिली. जवळपास 3 महिने मी तसं करत होतो, जोपर्यंत माझ्या मनाचा निश्चय होत नव्हता की मी माझ्या गुरूंना गुरु म्हणून स्वीकारावं, तोपर्यंत त्यांनी माझ्यावर कुठल्याही प्रकारचं कंपल्शन किंवा हे असंच करायला पाहिजे असं अजिबात केलं नव्हतं. कारण त्यांना खात्री होती की हा हळूहळू या मार्गावरती येणार आहे. आणि ते मला एक वाक्य बोलले, मी जेव्हा म्हटलं ना मला स्वामी खूप आवडतात, तर ते म्हणाले की म्हणूनच तू इथंपर्यंत आलास आणि तुला गुरूंची भेट झाली, स्वामींची ज्यांनी साधना केली, स्वामींचं नामस्मरण ज्यांनी केलं ते कधीही वाया जात नाहीत, असं त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं. त्यांना निश्चितपणे पुढचा मार्ग मिळतोच मिळतो, फक्त गरज आहे ती खूप मनापासून आपण स्वामींच्या नामस्मरणावरती प्रेम करायचं. अगदी कुठलाही देव, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो की मला काही कळत नव्हतं, मला कोणी मार्गदर्शन करत नव्हतं. गुरुवारची आरती चुकवावीशी वाटत नव्हती, खूप लांब जावं लागायचं आरतीला. तिथंपर्यंत आम्ही पोहोचायचो आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक मंदिराकडे पाहत असताना आम्ही श्री स्वामी समर्थ असंच मनातून म्हणायचो. दुसरं नाव आठवतच नव्हतं.
अगदी सद्गुरूंच्याकडून जेव्हा नाममंत्र मिळाला तो धारण करायला सुद्धा मला 3 ते 4 महिन्याचा वेळ गेला. इतकं ते अंतर्मनामध्ये घट्ट बसलं होतं की सहज काही झालं की श्री स्वामी समर्थ मनातून ते उमटत राहायचं. आणि जवळपास 11वी-12वीचं वय झाल्यानंतर एक प्रकारच्या, आता मी त्याला वैराग्य म्हणतो, विचारांनी माझ्यामध्ये घर केलं. आणि ह्या जी माझी जिद्द होती की मला असं करायचं आहे तसं करायचं आहे, ते सगळं शांत आणि शिथिल व्हायला लागलं. हळूहळू खूप शांतता यायला लागली. असं वाटायचं की ज्ञानेश्वरी वाचावी, भगवद्गीता वाचावी, समजून घ्यावी. आणि हा स्वामी नामाचा परिणाम आहे. सद्गुरूंची भेट झाल्यानंतर तिथं स्थिर व्हावं असं वाटावं. आता सद्गुरूंना सोडून कुठं जाऊच नाही आहे, बाकीच्या कुठल्या गोष्टीत लक्ष घालूच नये, अशी जी काही मनाची आपल्या अवस्था होते ती खरं तर आपल्यावरती स्वामींची कृपा असते. इतर गोष्टी ठीक आहेत, संसार चांगला होईल, प्रपंच चालेल, मुलं बाळं असतील, गाड्या घोडे मिळतील, हे खूप किरकोळ आहे. स्वामींनी जेव्हा पहिल्यांदा मालोजी राजा अक्कलकोटचे दर्शनाला आले होते तेव्हा एक मुस्कटात दिली होती त्यांना, एक 2-4 वेळा आल्यानंतर, कारण ते नेहमी सगळा लवाजमा सोबत घेऊन यायचे. आणि स्वामींना ते अजिबात आवडलं नाही. पहिल्यांदा ते गप्प होते, पण 3ऱ्या-4थ्यांदा जेव्हा आले तेव्हा अशी मुस्कटात दिली की त्यांचं पागोटं एकीकडे आणि राजा एकीकडे जाऊन पडले. त्यावेळेस राजांना कळेना की नेमकं आमचं काय चुकलं आहे, कारण ते त्यांच्या राजेपणाच्या आविर्भावामध्ये आले होते. स्वामींनी सांगितले की अशा तुझ्यासारखे राजे आम्ही असे दिवसाकाठी कितीतरी तयार करतोय आणि कितीतरी मोडून टाकतोय. ते वैभव कोणाला दाखवायला येतोयस तू नेहमी. आणि तेव्हापासून राजांना त्याची चूक समजली आणि ते मग पुन्हा हत्तीवरून अंबारीवरून आले की स्वामींना दिसणार नाही, इथं सगळा लवाजमा सोडायचे आणि तिथून चालत 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 स्वामींच्या दर्शनाला यायचे. आपल्याला विषय हा सहजच, अगदी पवारसाहेब जेव्हा भेटले तेव्हा सहज ठरलेला विषय हा की स्वामी समर्थ आपल्याला एक सद्गुरू म्हणून पाहायचे आहेत. कारण काय होतं की संतांच्या देहाच्या जाण्यानंतर त्यांचे विचार तसेच असतात, पण देह काळाच्या ओघामध्ये निघून जातो आणि त्यानंतर त्यांच्या विचारांना आपण वेगळ्या पद्धतीने धारण करण्याची शक्यता खूप वाढते. जसं की आपण त्यांना अवतारी पुरुष म्हणून पाहतो, मुळात ते दत्त अवतारी होतेच, यात काही शंकाच नाही आहे. आणि तिकडं पाहत असताना हळूहळू संतांचे विचार कुठंतरी मागं पडून त्या ठिकाणी मग आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ह्या अपेक्षेनं आपण त्यांच्याकडे पाहतो. तर त्या बाबतीत आपल्याला थोडंसं दृष्टी बदलण्याची समाजामध्ये गरज आहे. आणि आपण सगळे जरी मनापासून भक्ती करत असलात तरी आपल्याला हा संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा आहे की बाबा, आपल्याला स्वामींच्याकडे पाहत असताना किंवा शंकर महाराज असतील किंवा अनेक साधू संत ऋषीमुनी असतील, त्यांचं तत्त्वज्ञान नेमकं काय आहे आणि त्यांनी आयुष्य कशासाठी वेचलं ह्याच्याकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. त्यांचं नेमकं जीवित कार्य काय होतं, का फक्तच आपण त्यांच्याकडे जायचं, माझं हे काम अडलं आहे, माझं हे होत नाही आहे किंवा माझं मन समाधान नाही आहे वगैरे वगैरे वगैरे, अशा बऱ्याच प्रपंच करत असताना होणाऱ्या आपल्या घालमेली, प्रश्न, संकट, ह्या सगळ्यांचं साकडं फक्त घालायचं आहे का त्यांना जे अपेक्षित आहे ते आपल्याला करायचं आहे. ह्या गोष्टीचा आपल्याला ह्या सत्संगाच्या निमित्ताने विचार करायचा आहे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि त्याची आजच्या काळामध्ये गरज आहे. कारण आपण जर ही आत्ता केली नाही सोय तर पुढील येणाऱ्या पिढीला आपण काय देऊ शकत नाही आहे. पुढे येणाऱ्या पिढीला प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकणार नाही. आणि हीच जी काही पद्धत आहे पूर्वापार चालत आलेली ती तशीच चालत राहील आणि त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही. म्हणून आपल्याला थोडंसं बदलायचं आहे आणि स्वामी समर्थांचं नेमकं मत काय असावं ह्याच्याबद्दल चिंतन करायचं. आपल्याला कळणार नाही, कारण ते एक महान अवतारी सत्पुरुष होते. आपली त्यांच्या पायापर्यंत पोहोचण्याची सुद्धा कुवत नाही आहे सध्या. आणि त्यांनी जर आपल्याला जवळ केलं तरच कदाचित आपण त्यांच्याजवळ जाऊ, नाहीतर आपल्याच्यानं तर काही शक्य नाही आहे.
इतके ते तेजस्वी होते. म्हणजे त्यावेळच्या बखरकारांनी असं लिहून ठेवलं आहे की त्यांच्याकडे एकटक बघणं कुणालाच शक्य नव्हतं. एवढं उग्र तेज त्यांच्या तपस्साधनेचं त्यांच्या संपूर्ण शरीरावरती होतं. म्हणजे अगदी त्यांच्या सानिध्यात वावरणाऱ्या सगळ्या माणसांचा तो अनुभव आहे. आणि बखर लिहिली गेली हे खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण हे खूप कमी लोकांच्या बरोबर होतं. आणि योगायोगाने स्वामींच्या जवळ आलेल्या काही लोकांनी, पुढं आलेल्या शंकररावांनी बखर लिहिण्याचं काम घेतलं. आणि त्यामुळं स्वामींच्या ज्या आठवणी आहेत त्या जशाच्या तशा आज आपल्याला ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. आता तरी टी व्हीवरती सिरियलसुद्धा येऊन गेली असं ऐकायला मिळालं. आणि आम्ही अगदी लहान होतो तेव्हा तोची एक समर्थ अशी एक फिल्म आली होती, आम्ही सगळेजण बघायला गेलो होतो. तर आपल्याला त्याच्यातून काय शिकायचं आहे की प्रत्येकाने जरी स्वामींचं वर्णन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलं असेल, ते त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे केलेलं आहे. जसं आता मी बोलणार आहे, माझ्या कुवतीप्रमाणे मी स्वामींच्या विषयी माझं मत व्यक्त करेन. पण स्वामी कशा आहेत ह्याचा अंत आणि पार आपल्याला अजिबात लागणार नाही आहे, हे मात्र सत्य आहे. वेदांनी सुद्धा ज्या स्वरूपाला नेती नेती म्हटलेलं आहे, श्रुतींना कळलं नाही, ते आपल्या ह्या सामान्य मानवी बुद्धीला कळेलच, ह्याची शाश्वती आपल्याला देता येत नाही. म्हणून आपल्याला स्वामींच्याकडे बघताना ते जर एवढे महान आहेत तर आपल्याला त्यांच्याकडं कसं बघितलं पाहिजे हे आपल्याला स्वतःमध्ये डेव्हलप करून घ्यायला पाहिजे, तयार करून घ्यायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. स्वामी समर्थांचा जो प्रगट दिन आता आपण पुढं साजरा करणार आहोत, त्यानिमित्तानं हा सगळा सत्संग, प्रवचन, भजन, कीर्तन हे सगळं सुरू आहे. तर प्रगट दिनाची सगळ्यांना कथा माहिती आहे की स्वामी हे गंगा नदीच्या तीरावरती उत्तर भारतामध्ये गंगेच्या उत्तरेला असलेल्या घनदाट जंगलामध्ये असे काही तपश्चर्येला बसून होते की त्यांच्या अंगावरती संपूर्ण वारूळ चढलेलं होतं. आणि एक लाकूड तोड्या फांद्या तोडण्याच्या निमित्तानं तिथं गेला झाडाच्या, आणि त्यावेळेस ती फांदी किंवा कुऱ्हाड खाली वारुळावरती पडली आणि त्या वारुळातून रक्त येऊ लागलं. आणि त्या निमित्तानं त्यानं ते सगळं जाऊन वारूळ वगैरे स्वच्छ केलं की इथं काय आहे बाबा, एवढं रक्त काय यायला लागलं आहे. त्यावेळेस त्याला स्वामींचं दर्शन झालं आणि तो खूप घाबरला, कारण स्वामींची अवस्था म्हणजे दिगंबर अवस्था, अंगावरती एकही वस्त्र नाही, तेजपुंज. तो घाबरला बघितल्या बघितल्या. पण स्वामींनी त्याला अभय दिलं की तू भिवू नकोस, ही काय तू चूक मुद्दाम होऊन केलेली नाही आहेस, आणि आता कदाचित मलाच उठण्याची इथनं वेळ आलेली आहे आणि माझं उरलेलं जे काही कार्य आहे ते मला करायचं आहे. कारण स्वामी त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये नेहमी म्हणायचे की हा वटवृक्ष फार जुना झालेला आहे आणि आता मला ह्या वटवृक्षाला सोडायचं आहे, हा वटवृक्ष सोडण्याची वेळ आता आलेली आहे, असं ते नेहमी म्हणायचे. पण तरीही तिथून उठल्यानंतर त्यांनी त्याच झाडाचा पाला गोळा करून त्याचा रस काढून त्या जखमेवरती लावायला सांगितलं आणि ते जखम तात्काळ रक्त व्हायचं थांबलं, बरी झाली. आणि तिथून ते बाहेर पडले. ते संपूर्ण भारत भ्रमंती त्यांनी पुन्हा केली आणि भारताच्या प्रत्येक विभागामध्ये जिथं जिथं ते गेले तिथं तिथं वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या कौशल्याने त्यांनी समाजाला अध्यात्माकडं, ईश्वराच्या सत्यस्वरूपाकडं वळवण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना दरम्यानच्या काळात चमत्कार घडत गेले. काही चमत्कार स्वामींनी जाणीवपूर्वक केले. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पुस्तकामध्ये वाचतो, ऐकतो, पाहतो. तर ह्या सगळ्या गोष्टी घडण्याचं एकमेव कारण एवढंच की समाजामध्ये ईश्वर तत्वाविषयी योग्य मार्गदर्शन व्हावं, अंधश्रद्धा निर्मूलन व्हावी आणि सगळा समाज ईश्वराकडं प्रेमाने यावा, न की काही मागण्या घेऊन. तसं बघायला गेलं तर भगवंत भगवद्गीतेमध्ये आपल्याला म्हणतात की चारही भक्त मला प्रिय आहेत, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. पण विशेष करून जिज्ञासू 2 नंबरला आणि ज्ञानी 1 नंबरला त्याला प्रिय आहे. कारण आर्त भक्त जे असतात ते नेहमी काहीतरी त्रास असला तरच देवाकडे येतात आणि त्रास नाहीसा झाला की पुन्हा संसारामध्ये रमतात. आपल्याला स्वामींच्या बाबतीत सुद्धा असं बघायला मिळतं की मंगळवेढ्यामध्ये 13 वर्ष वास्तव्य केल्यानंतर तिथंही खूप चमत्कार दाखवले आणि अक्कलकोटमध्ये ते स्थायिकच झाले म्हणा आपल्या मराठी भाषेमध्ये, मुक्काम तिथंच. आणि सांगितलं त्यांनी की अक्कलकोटमध्ये मी बाग फुलवीन,
मी अक्कलकोट सोडून कुठेही जाणार नाही आता इथून पुढं, आणि माझा देहसुद्धा अक्कलकोटमध्येच राहील, अशी त्यांनी अनेक भक्तांना माहितीसुद्धा सांगितली त्यांच्या श्रीमुखातून. आणि त्यावेळेस आपल्याला हे पाहायला मिळतं की संतांचा निश्चय हा नेमका कोणत्या प्रकारचा आहे. आपला एक निश्चय आणि त्यांचा एक निश्चय. आपण कोणत्या प्रकारे बोलतो आणि ते कोणत्या प्रकारे बोलतात. आणि हा जो काही आपल्या आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे, तो फरक काढून टाकण्यासाठी सुद्धा संतच आपल्यासाठी प्रयत्न करतात. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर भगवंत म्हणतात मी एकच आहे. भगवद्गीतेमध्ये मी एक असून सुद्धा अर्जुना मला समाजाने अनेक नावं दिलेली आहेत. मी अभेद असून सुद्धा माझ्यामध्ये अनेक प्रकारचे भेद निर्माण केलेले आहेत. कुणी देव असं म्हणतं तर कुणी देवी असं म्हणतं. पण खरं बघायला गेलं तर माझ्या स्वरूपामध्ये भेद निर्माणच होत नाही. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार आपापल्या कुवतीनुसार जी जी आराधना केली त्याचं फळ देण्यासाठी मला त्या रूपामध्ये त्या प्रमाणात अवतरित व्हावं लागलं. परंतु मी एकटाच आहे जे सर्वत्र सदा सम. मी सगळीकडं आहे, समान आहे आणि संपूर्ण आहे, सदैव आहे. म्हणजे अशी वेळ नाही की सकाळी होता आणि संध्याकाळी नाही आहे, मगाशी होता आणि आत्ता नाही. इकडं कोल्हापूरमध्ये देवाचं प्रमाण जास्त आहे आणि तिकडं अमेरिकेमध्ये कमी आहे, असं काही नाही आहे. आणि हे तत्त्व सामान्य बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. म्हणून यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. म्हणजे सामान्य जनांच्या बुद्धीमध्ये जेव्हा फरक पडत जातो आणि ते खूप भोगवादी बनत जातात, निवांत होतात, तमगुणामध्ये रजोगुणामध्ये अडकत जातात, तेव्हा आसुरी संपत्तीचा प्रभाव सामान्य जीवांच्या बुद्धीवर वाढू नये म्हणून निर्गुण निराकार शक्ती त्याला बॅलन्स करण्यासाठी किंवा त्याचं संतुलन कायम करण्यासाठी साधू संतांच्या देवी देवतांच्या रूपामध्ये एकच शक्ती अवतरित होते. एकच शक्ती अवतरित होते हे खरं आहे, पण आपलं त्याच्याकडे एकत्वानं बघणं होत नाही. कारण आपल्या बुद्धीमध्ये भेद आहे, त्याच्यामुळं आपल्यामध्ये तमोगुण आणि रजोगुणाचा तो प्रभाव आहे. त्यामुळं आपल्याला देवाकडं एकत्वानं पाहता येत नाही की तो एकच एक आहे. म्हणून स्वामींसारखे संत किंवा अवतारी सत्पुरुष जे जवळपास अनेक वर्ष कार्य करतात. स्वामींच्या बाबतीत मला आश्चर्याची गोष्ट ही नेहमी वाटते की पिठापूरमध्ये सुमती आणि आपळराज ह्या ब्राह्मण दाम्पत्याच्या ठिकाणी वरदानाच्या स्वरूपात जन्म घेऊन संन्याशांनी दिलेलं वरदान हे ब्राह्मण श्राद्धाला जेवायच्या अगोदर सुमती मातेनी संन्याशाला प्रसाद दिला दत्तगुरूंचं स्वरूप समजून, आणि संन्याशाने आशीर्वाद दिला की तुमच्या पोटी दत्तगुरू जन्माला येतील. आणि त्यानुसार जन्मलेलं हे मूल की जे पुढं 12 वर्षाचं झाल्याबरोबर तपश्चर्याला निघून जातं, आणि पुढं हेच मूल श्री नृसिंह सरस्वती या नावानं नावारूपाला येतं. आणि तेच जेव्हा कर्दळी वनामध्ये गुप्त होतं तेव्हा सुमारे 400 वर्षांनंतर गंगेच्या काठच्या ह्या जंगलामध्ये वारुळामध्ये आपल्याला सापडतं. म्हणजे त्यांची आयुष्य मर्यादा किती असेल ह्याचा विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट. अत्यंत गहन योगशास्त्रातली किंवा अध्यात्मातली गहन अशी समाधी अवस्था स्वामींनी तपश्चर्याच्या बळावरती आणि अवतार असल्यामुळं अंशरूपानं त्यांच्यामध्ये ते सगळे गुण अगोदरच विराजमान असल्यामुळं त्यांनी ती सहज साध्य केली होती. आपल्याला जे साध्य करायला अनेक जन्म जातात ते त्यांनी एकाच जन्मामध्ये आपल्यासमोर करून दाखवलं. आणि पुन्हा हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचावा, कदाचित काहीतरी राहिलंय करायचं असं त्यांना वाटलं असावं वैयक्तिक, म्हणून त्यांनी तो देह तसाच ठेवलेला आहे सुमारे 400 वर्ष. आणि त्याच्यानंतर आपण जे स्वामी बघतो ते उत्तर आयुष्यातले स्वामी बघतो, आपण तरुणपणातले स्वामी पाहत नाही आहे. आणि तरीही त्यांचं तेज बघण्यासारखं होतं. आणि मग आपल्याला ह्यातून काय शिकायला मिळतं की यमनियमांचं पालन, आसन प्राणायामाचं पालन, तपश्चर्या, सद्गुरूंना शरणागती, ते सुद्धा गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडले आईवडिलांना नमस्कार करून की मला सद्गुरूंचा शोध घ्यायचा आहे
आणि मला तपश्चर्या करायची आहे. माझं मन संसारामध्ये अजिबात रमत नाही. माझ्या नादाला तुम्ही लागू नका. शंकराचार्यांनी ज्याप्रमाणे आपल्या आईला सांगितलं त्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांनी सुद्धा असाच निरोप आईवडिलांकडे ठेवला. आणि हे अगोदरच ठरलेलं होतं. संन्याशाने अगोदरच सांगितलेलं की हा झालेला मुलगा तेजस्वी असेल पण तुमच्या घरामध्ये जास्त काळ रमणार नाही. तो काही निमित्तानं तपश्चर्याला घराच्या बाहेर पडेलच पडेल. त्याला कळायला लागलं की तो अजिबात थांबणार नाही. कारण त्यागी सत्पुरुष हे जन्माला येतात, तयार करता येत नाहीत किंवा ट्रेनिंग देऊन तयार करणं शक्य नाही आहे. कारण त्यांच्यामध्ये ते गुण ते उपजत घेऊन आलेले असतात. अवताराच्या प्रयोजनाने त्यांच्यामध्ये ते सगळं आपोआप आलेलंच असतं. निर्गुण निराकार शक्तीच्या द्वारे घडलेली ती घटना असते. त्यामुळं संत सत्पुरुष हे नेहमी दैवी संपत्ती सोबत घेऊनच जन्माला येतात आणि त्या दैवी संपत्तीचा फक्त ह्या मायावी जगामध्ये समाजासमोर विकास करून दाखवतात. तो फक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी की बाबा मी असं असं करत आहे तर तुम्ही काय करावं. म्हणजे स्वामींसारखी एक महान दत्तावतारी विभूती जर तपश्चर्या करते तर तुम्ही आणि आम्ही करायला नको का. आपण तर कितीतरी सर्वसामान्य जीव आहोत. मग आपल्या ठिकाणी तपश्चर्येची जाणीव व्हावी म्हणून त्या आपल्याला तपश्चर्या करून दाखवतात. स्वामींकडे येणारे जर भक्त बघितले तर त्या काळानुसार खूप साधेभादेही तेवढेच होते, विद्वानही तेवढेच होते. आणि स्वामींच्या हयातीमध्ये स्वामी देहासकट ह्या जगामध्ये असताना अत्यंत श्रेष्ठ असे उच्च कोटीचे साधकसुद्धा स्वामींना भेटले. त्यापैकीच मी ज्या आत्ता गुरुपरंपरेमध्ये काम करतोय ते सद्गुरू जंगली महाराज ज्यांची समाधी पुण्याला आहे ते सुद्धा स्वामींना अक्कलकोटमध्ये भेटले. आणि स्वामींच्या समोर ते जेव्हा गेले तेव्हा ते सर्व विद्यांमध्ये सर्व कलांमध्ये अत्यंत पारंगत होते. म्हणजे जसं ज्ञानेश्वर माऊलींना सांगदेव महाराज भेटले होते, अत्यंत विद्वान अत्यंत तपस्वी, ज्यांना माऊलींनी सुद्धा वंदन केलं की स्वस्ती श्री वटेशु म्हटलं. एवढे ते जुने तपस्वी. त्या पद्धतीनं जंगली महाराज सुद्धा अगदी लहान वयामध्ये 20-22 वर्षाच्या आतच चांगदेवांच्या इतकीच तपश्चर्या त्यांनी केली होती. आणि तीक्ष्ण आणि कुशाग्र बुद्धीमुळं सगळ्या कला आणि सगळ्या विद्या हस्तगत केल्या होत्या. पण अखेरची जी विद्या आहे जिला आपण अध्यात्म म्हणतो, ईश्वर तत्व म्हणतो, शांती म्हणतो, अद्वैत म्हणतो, बरीच नावं प्रत्येकाने दिलेली आहेत, निराकार तत्व म्हणतो, गुरुतत्व म्हणतो, त्या तत्वाची जाणीव फक्त व्हायची होती. आणि ती स्वामींच्या माध्यमातून सद्गुरू जंगली महाराजांना सुद्धा झाली. आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांच्याकडनं आलेली ज्ञानाची परंपरा अजूनही तशीच चालू आहे आणि आमच्यापर्यंत त्यांच्या कृपेनं ती पोहोचली. आणि आपण सगळेजण आज त्याच गोष्टीमुळे एकत्र बसलो आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. कारण कुठंतरी गुरूंचा आशीर्वाद, गुरूंची कृपा आपल्या सगळ्यांच्यावरती आहे की म्हणून आपण एकत्र बसलो आहोत आणि त्यांच्याविषयी बोलतो. खरं तर त्यांच्याविषयी बोलण्याची आपली धमकच नाही आहे, आपली ताकदच नाही आहे. पण त्यांचाच आशीर्वाद आहे की बाबा इथं कार्यक्रम व्हावा आणि त्याच्यामध्ये आपण ह्या विषयावरती बोलावं आणि त्या विषयामध्ये रंगून जावं. खरं तर मग गुरूंविषयी बोलताना आपण परीक्षण करतो का, तर अजिबात नाही. आपण त्यांची स्तुती करतो आणि त्यांच्या कथा, त्यांचे गुण, त्यांच्या लीला आठवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्या मनामध्ये सत्वगुण वाढीला लागावा. बाकी कुठलाही हेतू नाही. गुरूंचं वर्णन आपण करायला नेहमी अपुरे आहेत. म्हणून समर्थ म्हणतात रामदास स्वामी की आता सद्गुरू वर्णवेना. सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही, पण त्यांचं जेवढं होईल तेवढं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, तसं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं त्यांचं गुणगान करायला काय बिघडलं. इतर गोष्टी गप्पा गोष्टी मारण्यापेक्षा, इतर गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा आपल्याला जमेल तेवढं, जसं असेल तसं वेडं वाकडं बोबडं, स्वामी रागावू देत आपल्यावर थोडं, पण आपण त्यांचे भक्त असल्यामुळे ते पुन्हा आपल्याला पोटाशी धरतील. कारण आपण त्यांच्या बखरीमध्ये बघितलं तर अनेक भक्तांना ते खूप रागावत असत. रागावत म्हणजे काय विचारायलाच नको, अशा पद्धतीने त्यांची हाजरी घेण्याची पद्धत असायची. तरीही पुन्हा तो भक्त थोडासा सुधारला की त्याला परत जवळ करायची, पुन्हा त्याला उपदेश करायचे. कारण संतांच्याकडे एक मोठा दैवी गुण म्हणजे क्षमा.
पण तात्पुरतं रागावणं हे व्हायलाच पाहिजे, नाहीतर आपल्याला वाटणार की माझं सगळं बरोबरच आहे वाटतं. स्वामी गप्प बसलेत म्हणजे माझं सगळं बरोबर आहे, आणि माझं सगळं बरोबर आहे म्हटलं की आपला घात झालाच म्हणून समजायचं. आपल्याला कोणीतरी सांगणारं पाहिजे डोक्यावरती की बाबा तुझं इथं चुकतंय, तुला अध्यात्माची दिशा बदलली पाहिजे, असं केलं पाहिजे. अगदी आपण खूप मोठी जरी तपश्चर्या केली तरी गुरु आपल्याला मान्य करत नाहीत लवकर, कारण ते पाहतात की ह्याला तपश्चर्याचा अहंकार आलेला आहे का, हा गुरूंच्या चरणावरती पूर्ण शरणागत झालाय की वैयक्तिक साधनेच्या बळावरती फक्त स्वतःला शहाणा समजायला लागलाय. हे सगळं ते पाहतात. त्यांचं निरीक्षण असतं, परीक्षण असतं, आणि मग पुन्हा त्यांना काळजीही असते आपली की ह्याला मला घडवलं पाहिजे, ह्याच्या मनातले विक्षेप दोष घालवले पाहिजेत, मलदोष घालवले पाहिजेत, ह्याच्यावरती पडलेला आवरण दोष घालवला पाहिजे. आणि तो एक निर्गुण निराकार तत्व आहे, त्याला कुठलाही आकार नाही, उकार नाही, तो स्वसंवेद्य अत्यंत शक्तिशाली असा एक परमतत्व आहे, आत्मस्वरूप आहे. ह्याची जाणीव करून देण्यासाठी गुरु नेहमी आपल्यासाठी धडपडत असतात. आणि त्यासाठी स्वामी समर्थांनी अनेक लोकांना उपदेश केले. आपण जर बघितलं तर स्वामींनी निव्वळ चमत्कार केले नाहीत. चमत्कार हे फक्त नमस्कार करण्यासाठी होते, म्हणजे लोकांनी अध्यात्माच्या मार्गाकडं वळावं म्हणून, फक्त त्याच्यातच अडकून पडावं म्हणून नव्हे. येशू ख्रिस्त बायबलमध्ये म्हणतात की मी लोकांची दुखणी अंगावर घेऊन किंवा बरी करून जणू काय त्यांना लालूच दाखवतो. म्हणजे काय, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आलेलं संकट निवारण झालं की आपण पटकन आपल्यामध्ये कशी का असे ना श्रद्धा निर्माण होते. कशी असू दे, थोडीशी अज्ञानातनं निर्माण झालेली असते, भीतीपोटी निर्माण झालेली असते, किंवा कृतज्ञतेपोटी निर्माण झालेली असते. आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होते. इतकंच चमत्कारांच्या मागचं कारण आहे. आणि ते चमत्कार आपल्याला घडवण्यासाठी असतात, न की त्याच्यामध्ये आपण नेहमी अडकावं आणि म्हणावं की आज हे काम झालं बाबा, आता स्वामी तुम्ही माझं उद्या हे काम करा. तर हे काय आहे की ते करतीलही, पण किती दिवस आपण मागणार ना. एकदा आपण मागणारे सुद्धा मरून जाऊ, देणारा आहे तसं राहील. मग आपल्या जीवनाचं कृतकृत्य काय झालं. माऊली काय म्हणते, जाणं तेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. कृतकार्य म्हणजे अत्यंत समाधानाची अवस्था. ते कसं होणार आपल्या हातनं. तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषे. आणि हे आपल्याला स्वामींनी दाखवून दिलं. स्वामींच्या सान्निध्यात आलेला अगदी चोळप्पा असो, बाळप्पा असो, सुंदराबाई असोत, हरिभाऊ असोत, हरिभाऊंचे भाऊ असोत, दत्तभट असोत, पंडितजी असोत, अनेक 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 ती नावं आता घेत बसलो तर आपल्याला रात्र पुरणार नाही. तर ह्या सगळ्यांना उपदेश करत असताना एका तत्वाचा उपदेश केला. आणि एका तत्वाचा उपदेश हा निराकाराचा उपदेश आहे, पण तो सामान्य बुद्धीला आकलनाच्या कक्षेत येत नाही, म्हणून ते नेहमी कडक असायचे. कसे, तर त्यांच्या पुढं कुठल्याही देवाचं नाव घेतलेलं त्यांना कधी आवडायचं नाही. दुसऱ्या देवाचं नाव घेतलं की स्वामींकडनं शिव्या गेल्याच म्हणून समजायचं. कुठल्या तर कुळदैवताला वगैरे जातो असं जर भक्त म्हणाला, तुला कशाला पाहिजे रे खंडोबा म्हणायचे, तुला कशाला पाहिजे तुळजाभा म्हणे, इथंच बस म्हणायचे आणि दर्शन घे माझं. एकटा म्हणाला कुळदेवीला जायचं आहे. ब्राह्मण होते ते, त्याच्या मनात आलं होतं खूप दिवस झालं गेलो नाही. स्वामींनी सरळ म्हटले की ती कुळदेवी कुठं आहे तेवढी घेऊन ये इकडं माझ्याकडं. मग त्यानं कुळदेवीचा टाक, जो मूर्ती असते छोटीशी धातूची, ती आणली आणि स्वामींच्या हातात दिली. स्वामींनी लगेच तिला आपल्या खडावांमध्ये घातली, अंगठ्याच्या आणि खडावांच्या मध्ये घातली. पुन्हा काढली आणि म्हटले, बघितलंस काय तुझी कुळदेवी. त्याला कळलं नाही. 8 ते 10 वेळेला घातली आणि काढली, घातली आणि काढली. मग ते तसे विद्वान होते, त्यांच्या लक्षात आलं की सगळ्या देवी आणि देवता सद्गुरूंच्याच पायाशी असतात, हा त्यांना संदेश द्यायचा आपल्याला. आणि मग त्यांनी जायचा बेत कॅन्सल केला. तसंच हरिभाऊ जेव्हा भेटले तेव्हा सुद्धा स्वामींनी त्यांना अनेक प्रकारच्या देवी देवतांची दर्शनं स्वतःमध्येच दिली. पांडुरंगाला ते भाऊ असं म्हणायचे, माझा भाऊ आहे तो, किंवा माझा मित्र आहे असं म्हणायचे. पांडुरंगाच्या मूर्तीचं तत्कालीन मुघल समाजाने जेव्हा भग्न केली, मूर्तीचा पाय मोडला, तेव्हा स्वामी खूप कळवळले. खूप वाईट वाटलं त्यांना. माझा पांडुरंग वाळवंटात ऐक रे म्हटले. आणि हिंदीमध्ये सुद्धा बोलायचे ते. अगदी आपण जसं तोडकं फुटकं हिंदी बोलतो तसंच स्वामीसुद्धा आपल्याबरोबर तुटकं फुटकं हिंदी बोलायचे. कारण एकच आहे की सगळ्या भक्तांनी, भाविकांनी एकाच
तत्वाकडे वळावं, आणि ते म्हणजे गुरुतत्व. कारण परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ काय असेल तर गुरुतत्व. कारण परमेश्वर आपल्याला कळतच नाही. आता आपण येऊन बसलो ती कुणाची कृपा? एकतर आत्ता असलेल्या आपल्या काटकर महाराजांची कृपा, त्याच्यानंतर त्यांचा आराध्य त्यांचे गुरुवर्य स्वामी समर्थ. म्हणजे हे जे काही ईश्वराचं तत्त्वज्ञान आत्तापर्यंत चालत आलंय ते कशातनं आलंय तर गुरु शिष्य परंपरेतून. काही गुरूंचे शिष्य झाले असतील नाम घेऊन, काही गुरूंना मानत असतील, ते भाविक आणि भक्त झाले असतील. म्हणून माऊलींचा सुंदर असा अभंग आहे, गुरु हा संत कुळींचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रैलोक. गुरु साधकाशी साह्य, गुरु भक्ता लागी माय, गुरु कामधेनू गाय भक्तान घरी दुभत असे. म्हणजे साधकाला तर सद्गुरू साह्य होतातच, कारण साधकाची व्याख्या अशी आहे की साधकानं मुमुक्षत्वाची पायरी ओलांडलेली पाहिजे. म्हणजे त्याला पश्चाताप झालेला असला पाहिजे. तो भलेही आमच्यासारखा संन्यासी असो, प्रवचनकार असो, कीर्तनकार असो, सामान्य जीव असो, पण त्याला कुठंतरी आपल्या जीवनामध्ये पश्चाताप झालेला असला पाहिजे की मी माझं जीवन कितीतरी गोष्टी करण्यामध्ये फालतूमध्ये वाया घालवत आहे, आणि मुख्य तत्व आहे ते माझ्यापासून अजून खूप लांब आहे, आणि मी ते कसं प्राप्त करणार? मी माझ्या ह्या प्रपंचामध्ये, मी माझ्या ह्या प्रवचन कीर्तनामध्ये एवढा रमून गेलो आहे की मला ईश्वराची जे हृदयातून नातं जोडायचं असतं, आणि जसं आपली आई मुलाचं नातं असतं, मित्रांचं नातं असतं, नवरा बायकोचं नातं असतं की आठवण काढल्याबरोबर आपल्या डोळ्यात टचकन पाणी येतं, तेवढ्या प्रमाणामध्ये माझं नातं माझ्या गुरुदेवांशी जुळतं का? हा विचार येणं म्हणजे मुमुक्षत्व आहे. आणि मुमुक्षत्वाच्या नंतर मग साधकत्व आहे. साधकत्व असं कडक आहे की तो सगळ्या आपल्या मनामधल्या विकारांना गुरूंनी दिलेल्या साधनेनुसार काढून टाकायचं काम चालू करतो. म्हणजे महापालिकेचे कर्मचारी किंवा आपण नवरात्रीमध्ये घर झाडतो बघा, तसं साधकाचं काम असतं. घरामध्ये कोण कोण कचरा केलेला आहे ह्या देहामध्ये आणि मनामध्ये, तो सगळा कचरा सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या बळावरती, सद्गुरूंनी दिलेल्या साधनेच्या बळावरती एक घाण बाहेर काढायला सुरू करतो. आणि अगदी कसून, कुठल्याही प्रकारचा आळस तो करत नाही. दक्ष साक्षेपी म्हणजे प्रयत्नशील, अत्यंत दक्ष आणि सावध असं समर्थांनी साधकाचं वर्णन केलेलं आहे. अशा साधकाला स्वामी सहाय्य होतात. म्हणजे नुसतं आपण आलो आणि स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं, फुलं घातली आणि म्हणालो की स्वामी माझं दुःख निवारा, असं होत नव्हतं. अनेक लोक स्वामींच्या हयातीमध्ये दर्शनाला यायचे, बरेचसे खूप आगाऊ असायचे, परीक्षण करायला यायचे किंवा कीर्ती ऐकून आपली कामं व्हावी म्हणून यायचे. तर सगळ्यांची कामं स्वामी करत बसत नव्हते. काही जणांना करून घ्यायचे, काही जणांना डायरेक्ट हाकलून लावायचे, उभासुद्धा राहून देत नव्हते. आणि त्यातून एखादा जर एवढं रागवल्यानंतर जरी राहिलाच त्या दिवशी अक्कलकोटमध्ये, तर मात्र दुसऱ्या दिवशी त्याला काहीतरी उपदेश करायचे. झेन तत्त्वज्ञानामध्ये एक गोष्ट आहे, एक शिष्य गुरु करायला गेला आणि गुरुजींना भेटला. गुरुजी होते धिप्पाड आणि शिष्य होता मरतुंगडा, आणि गुरु संसारी, त्यांचं घर होतं गावामध्ये. आणि म्हणाला, घरात प्रवेश केला आणि म्हटला की मला तुमचा अनुग्रह पाहिजे. आता अनुग्रह इतका सोपा आहे का? गुरुने सरळ त्याच्या कॉलरला धरला आणि रस्त्यावर फेकून दिले एका हातानं, आणि म्हटले मिळाला काय अनुग्रह? तर तोही चिवट होता. मिळाला आणि म्हणून पुन्हा घरात घुसला. मग त्यांनी त्याला दीक्षा दिली, अनुग्रह दिला आणि उपदेश केला. तसं उपदेशासाठी सुद्धा आपल्या अंगामध्ये पात्रता असावी लागते, आणि ती पात्रता बघून स्वामी उपदेश करायचे. अगदी सामान्यातला सामान्य जीव जर त्यांच्याकडे आला तर त्याला ते सांगायचं की बैलाप्रमाणे कामं करा. साधे शब्द होते स्वामींचे एकदम. बैलाप्रमाणे राबा, रात्री शांतपणानं झोपी जा. किती साधा उपदेश आहे बघा. ह्यात वाईट काय करायला वेळच राहत नाही आपल्या हातात. एकतर दिवसभर काम करायचं, रात्री शांतपणे झोपायचं, कुठला विकार नाही, विकल्प नाही, काही नाही, संकल्प नाही. आणि त्यामुळं हळूहळू आपल्या ठिकाणी साधकत्व निर्माण होतं आणि आपण मुक्तीच्या अवस्थेला जातो. सद्गुरूंचं मुख्य कार्य काय आहे तर आपल्या ठिकाणी वैराग्य निर्माण करणं, विवेक जागृत करणं आणि आपल्याला मुक्तीकडं घेऊन जाणं. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हे परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठी लिंग देहाची. आपला लिंगदेह म्हणजे आपला सूक्ष्म देह, स्वप्नामध्ये जो आपण पाहतो, मन, बुद्धी, अंतःकरण यांनी मिळून बनलेला, आणि त्याच्यामध्ये ह्या परमात्म्याचा प्रकाश, चैतन्य तत्वाचा प्रकाश पडला आहे, आणि दोन्हींचा जिथं संगम झाला आहे
शुद्ध मायेमध्ये, शुद्ध ईश्वर तत्वामध्ये ती जी गाठ म्हटले, त्याला शास्त्रांनी त्याला गाठ म्हटलेलं आहे, त्याच्यातून आपल्याला गुरुमुक्त करतात आणि त्यात दाखवतात की तू शरीरही नाहीस, तू मनही नाहीस, बुद्धीही नाहीस, अहंकार नाहीस, अंतःकरण नाहीस, तू शुद्ध चैतन्य स्वरूप परमतत्व आहेस. असं त्यांनी एका साधकाला सुंदर मार्गदर्शन केलं स्वामींनी. जेव्हा तो खूप आर्ततेने बसलेला आणि स्वामी खूप त्याला छान बोलत होते आणि त्याला वाटलं एवढा महान सत्पुरुष हाही मोठा साधक होता आणि ह्यांच्यापुढं आपली लायकी तरी काय आहे, आपण काहीच नाही, आपल्याला काहीच येत नाही, आपल्याला काहीच कळत नाही. अशा शरणागतीच्या भावनेत आल्यावर स्वामी पटकन म्हणाले की अरे तू आणि मी काय वेगळा आहे का रे, तू असं का समजायलायस, स्वतःला एवढं कमी का समजायलायस. पै आपुलेनी भेदे विण माझे जाणीजे एकपण तया नाव शरण मजे निगा. असं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवंत म्हणाले की तू आणि मी दोन नसून एकच आहे. अशा भावनेने जो साधना करतो, अशा भावनेने जो भक्ती करतो, अशा भावनेने सद्गुरूंच्याकडे पाहतो, तो सद्गुरूंच्या जवळ लवकरात लवकर पोहोचतो. म्हणजे त्या तत्वापर्यंत लवकर पोहोचतो, शरीरापर्यंत नव्हे. कारण स्वामी जरी दूरवर असले तरी त्यांच्यापासून कोसो किलोमीटर दूर असणाऱ्या साधकांवर सुद्धा तेवढीच कृपा स्वामींची असायची. आत्ता आपण इथं बसलो आहोत, आपण सगुण रूपाने त्यांचं अस्तित्व किंवा त्यांची समाधी अक्कलकोटात मानतो, पण स्वामींनी गीतेतला श्लोक जात असताना 25 वेळा म्हटला कमीत कमी, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मी कुठंही गेलेलो नाही आहे, जे माझं अनन्य चिंतन करतील त्यांच्या मागं पुढं मी उभाच आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवार. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी वाट दावी करी धरून या. मग योगक्षेम म्हणजे फक्त पोट भरणं का, तर नाही, पोट कुणाचंही भरतं. पोट भरणं नाथ बाबा म्हणतात प्रारब्धानुसार आहे, प्रारब्धानुसार तुम्ही ते घेऊन आलेला आहात. जेवढं पोट भरायचं आहे तेवढंच तुमचं भरणार आहे, जेवढा पैसा मिळायचा आहे तेवढाच मिळणार आहे. त्यामुळं त्याच्यासाठी खटपट करू नका, असं सद्गुरूंचं स्पष्ट मत आहे. स्वामींचं सुद्धा हेच मत होतं की तुम्ही दीर्घ उद्योग करा, पण कसा करा, वैराग्य निर्माण करून. कष्ट करा. का करायचे, अंगामध्ये तमोगुण येऊ नये म्हणून. कारण आपण जर आळशी झालो तर आपल्यामध्ये आळस, चुका करणं, चिडचिड, वैतागणं, कशात उत्साह नसणं, काय करावं असं न वाटणं. कारण संसार एक वेळ बरा, खरं परमार्थ करताना आपल्या अंगामध्ये खूप जोम आणि खूप उत्साह पाहिजे. कारण आपल्याला सलग नामस्मरण करायचं आहे स्वामींचं, सलग आपल्याला एखादा जप करायचा आहे, सलग ध्यानाला बसायचं आहे, तर आपल्या मनामध्ये तेवढी तीव्र इच्छाशक्ती पाहिजे की मला हे करायचं आहे, मला काहीही करून ही माझी साधना किंवा अनुष्ठान कडेला न्यायचंच आहे. मेरा निश्चय है एक बार तुम्हें पा जाऊं मैं पा जाऊं तुम्ही, असं ब्रह्मानंद महाराज म्हणतात. वेस्ट बेंगॉलकडचे, पश्चिम बंगालकडं होऊन गेले उत्तर भारतामध्ये, की आपला निश्चय झाला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. अशा अवस्था आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी म्हणून स्वामी आपल्याला काम करायला शिकवतात. खूप कष्ट करा, खूप मेहनत करा प्रपंचामध्ये. म्हणजे असं अवलंबून राहू नका की बाबा मी मंदिरामध्ये गेलो, स्वामींच्या प्रवचन ऐकलं म्हणजे घरी गेल्यानंतर आता माझी सगळी कामं आपोआप व्हायला चालू होतील, असं समजू नका. घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला कणिक मळावी लागेल, चपात्या कराव्या लागतील, भाकरी करावी लागेल, नोकरीवरती जावं लागेल, हे सगळं करावं लागेल. हे कुठं काही थांबणार नाही. ही दृष्टी आपल्याला बदलायची आहे अध्यात्म करत असताना किंवा सद्गुरूंचं दर्शन घेत असताना, की माझ्या मनामध्ये वैराग्य निर्माण होऊ दे. माझ्या मनावरती जो पगडा पडलेला आहे प्रपंचाचा, प्रपंच म्हणजे फक्त मुलालेकरांचा नव्हे तर अनेक विचारांचा प्रपंच आपल्या डोक्यामध्ये आहे, त्या सगळ्या गोष्टींमधनं मला तू सोडव, त्याचा सत्सद विवेक माझ्या ठिकाणी निर्माण कर आणि मला त्यातनं बाहेर काढ, असं म्हणण्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं आहे किंवा त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांचं दर्शन एवढ्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे. आणि स्वामींचं स्वतःचं एवढं मोठं तत्व असताना देखील ते नेहमी आपल्यासाठी उपदेश करायचे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. हे कोणासाठी, सर्वसामान्य जीव, त्याचबरोबर साधना करणारे जीव. साधना करणाऱ्या जीवांना सुद्धा घाबरण्याचे प्रसंग येतात, की काही कारणाने मनामध्ये विकल्प निर्माण होतात, काही मोह निर्माण होतो, काही गोष्टी येतात साधना करत असताना आडव्या. अगदी उच्च साधना करत असताना रिद्धिसिद्धींचा सुद्धा मोह निर्माण होतो. त्यावेळी साधकाला भीती वाटते की यातनं मी कसा बाहेर पडणार. त्यावेळी स्वामींचं वाक्य आपण आठवायचं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, आपण शांत होतो. एखादा घाबरट माणूस आहे, अंधाराला सुद्धा घाबरतो, किंवा प्रपंचामध्ये छोटंसं संकट आलं तरी घाबरतो, मोठी संकटं येतात
त्यावेळी आपलं मन पूर्णपणे खचतं, आपण अगदी नाराज होऊन डिप्रेशनमध्ये निघून जातो. असे अनुभव मला वाटतंय मंदिरामध्ये येणाऱ्यांना जास्त असावेत. तर त्यावेळेला आपल्याला स्वामींचं हे वाक्य आठवलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यावेळेस आपल्या मनाला धीर येतो आणि दिलासा येतो की आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे. स्वामी नेहमी आपल्याबरोबर आहेत. आणि स्वामी हे दत्तावतारी, म्हणजे आपण तसं बघायचं म्हटलं तर अनुसूया आणि अत्रींच्या पोटी आलेले दत्त हे विष्णूचा अंश, आणि रुद्राचा अंश आपले अगदी कडक आणि तापट ऋषी कोणते? दुर्वासा ऋषी. आणि ब्रह्मदेवाचे अंश त्यांचे भाऊ, त्यांचं नाव आता मला लक्षात नाही आहे. तर त्यापैकी विष्णूचा अंश जो होता तो एकमुखी दत्तात्रेय म्हणून पुढं प्रसिद्ध झाले, आणि तेच इथं पुढं स्वामी समर्थ म्हणून अवतरित झालेले आहेत. खरं बघायला गेलं तर 3 रूपं नसून एकच रूप आहे. कारण स्वामी जेव्हा गाणगापुरात गेले होते पहिल्यांदा, आता कसं आहे की संत जेव्हा देहामध्ये असतात तेव्हा त्यांची किंमत लवकर कोणाला कळत नाही. अगदी गगनगिरी महाराजांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर गगनबावड्याच्या मंदिरामध्ये ते एका कोपऱ्यात पायरीवरती अशी दर्शनं होत असताना मंदिराची कुठंतरी बसलेले असायचे, आणि लोक त्यांना धडकून गुडघे लावून कसेही जायचे. जोपर्यंत त्यांचा अधिकार एका चांगल्या साधकाला कळाला नाही तोपर्यंत ते समाजासमोर येऊ शकले नाही. तसंच स्वामींचा अधिकारसुद्धा समजायला समाजाला खूप वेळ लागला. फक्त एक चमत्कारिक व्यक्ती म्हणून समजण्यामध्ये जास्त वेळ गेला, पण ते नेमके परब्रह्माचं रूप आहे, निर्गुण निराकार तत्वाचं एक सगुण साकार रूप आहे. त्यांच्या पलीकडे ह्या जगामध्ये काय अस्तित्वच नाही आहे हे समजायला खूप वेळ लागला, आणि ते सत्शिष्यांमुळे समजलं गेलं. आणि मग आपल्यासमोर स्वामी समर्थ एक सद्गुरू म्हणून आपल्यासमोर प्रकाशित झाले. बाळप्पांसारखे असतील, स्वामीसुत हरिभाऊंसारखे असतील, अशा ह्या अत्यंत प्रेमळ शिष्यांच्यामुळं ते परब्रह्माचं स्वरूप आहे. गुरु हे परब्रह्म केवळ हे स्वरूप ह्या शिष्यांच्यामुळं आपल्यासमोर आलं. जसं की स्वामींनी आदेश दिल्या स्वामीसुत हरिभाऊंनी सगळा प्रपंच लुटवून टाकला वयाच्या 25व्या वर्षी. त्यांच्या बायकोनी खूप रडारडी केली, खूप आक्रोश केला. त्यांच्या आईंनी, काकूबाईंनी सुद्धा खूप आक्रोश केला. पण स्वामीसुत हरिभाऊ आपल्या गुरूंच्या म्हणण्यावरून अजिबात हल्ले नाहीत, की सांगितलं ना गुरूंनी सगळं सोडायचं आहे, सगळं सोडलं. पादुका दिल्या, ह्या स्थापन केल्या स्थापन. पूर्णपणे स्वामींवरच कवित्व. त्यांना खूप नातेवाईक टोमणे मारायचे, बायको खूप ओरडायची तुकाराम महाराजांच्या बायकोंसारखी, पण त्यांनी अजिबात मनावर घेतलं नाही, हसायचे आणि सोडून द्यायचे. कारण त्यांना ज्ञान झालं होतं आणि त्या ज्ञानाच्या द्वारे ते निवांत झाले होते, आणि त्यामुळे त्यांना बायकोचं पडलं सुद्धा खूप गमतीशीर वाटायचं. बाळप्पा अगदी नवीन असताना देवाचं बंड कसं स्वामी मिटवायचे हे बघूया. स्वामींच्या वागण्याची विविध अंग आपल्याला, आज वेळ कमी आहे आपल्याकडं, जेवढं होतंय तेवढं बघूया आपण, पुन्हा आणि आपली भेट होईलच. बाळप्पा गणपतीचा जप करायचा, कारण त्यांच्या घराण्यात ते चालत आलेलं होतं. पूर्वसंस्कार असतात, आपणही करत असतो. स्वामींच्या जवळ जेव्हा त्या बाईंचं नाव माझ्या लक्षात नाही आहे, त्या बसल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की हा काय करतोय स्वामी. स्वामी कॉटवर बेड असा एक पलंग होता त्यावर बसले होते. ते तरट्या विनत बसले उगच म्हणाले. मग हे बाळप्पाने ऐकलं, तरट्या विनत, मी तर गणपतीचा जप करायला, तरट्या कोणाच्या उपयोगाला फारशा येत नाहीत ना. तर मग त्यांनी जप बंद केला आणि त्यांच्या लक्षात आलं. मग बाईंनी विचारलं कोणता जप करायला पाहिजे मग स्वामी. स्वामी म्हणाले, अगं गुरु असताना बाकीच्या देवांचे जप तुम्हाला पाहिजेतच कशाला, काय करायचे तुम्हाला बाकीचे देव सगळे. मग दुसऱ्या दिवशी बाळप्पा श्री स्वामी समर्थ या नावाचा मनातल्या मनात जप करत होता. मग बाई म्हणाले, आज हा काय करायला लागलाय. स्वामी म्हणाले, आत्ता कुठंतरी कांबळ्या विणायला लागलाय, म्हणजे आत्ता योग्य मार्गावरती आलाय, म्हणजे आत्ता तो खऱ्या खऱ्या देवापर्यंत जाऊन पोहोचेल. स्वामींना माझी भक्ती करा असं म्हणण्यामागचा उद्देश वेगळा होता. जसा श्रीकृष्णाचा गीतेमध्ये होता, मा मनुस्मर युद्धेचे, म्हणजे आत्मस्वरूपाचं स्मरण करून सगळं काम कर. माझं म्हणजे ह्या शरीराचं नव्हे, कारण स्वामींनी सांगितलं की हे शरीर गेलं तरी मी जाणार नाही. आणि गाणगापूरमध्ये जेव्हा त्यांचं नाव विचारलं गेलं की तुम्ही कोण महाराज, पुजाऱ्याने विचारलं. स्वामींनी विचारलं तुमच्या देवाचं नाव काय. आमच्या देवाला नरसिंह सरस्वती म्हणतात. तेव्हा स्वामी म्हणाले, माझं पण नृसिंहभान नाव आहे.
आणि काही जण विचारायचे तुमचं कुळ गोत्र कुठलं, तर काही जणांना खूप शिव्या देऊन सांगायचे. आणि जे प्रेमळ भक्त होते त्यांना त्यांनी अगदी छान सगळं सांगितलं, काश्यप गोत्र आहे, मी अमक्या ठिकाणचं आहे, असं आहे, अगदी समजावून सांगायचे. तर ही स्वामींची जी विविध रूपं आपण पाहतो, त्यांचे चमत्कार पाहतो, त्या सगळ्याच्या पाठीमागचा जो बेस आहे, पाया आहे, तो इतकाच आहे की आपण शुद्ध परमतत्वाकडं किंवा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं जे शुद्ध आत्मस्वरूप आहे त्याच्याकडं वळावं. सगळ्या लोकांनी त्याकडं वळावं. फक्त इतक्याचसाठी सद्गुरूंचा अवतार आहे, बाकी कुठल्याही कामासाठी नाही. कायाकाशी गुरु उपदेशी, गुरु मुक्तीचे मंडण, गुरूंमुळं मुक्तीला शोभा आली, गुरूंमुळं मुक्तीला सौंदर्य प्राप्त झालं. मुक्ती नावाची गोष्ट असते हेच आपल्याला गुरूंच्यामुळं कळालं, नाहीतर आपल्याला मुक्ती असते का नाही हे सुद्धा माहीत नाही अजून. सद्गुरूंच्यामुळं कळालं की मुक्ती नावाची गोष्ट असते, आपण मुक्त होऊ शकतो. सद्गुरूंनी आपल्याला मोटिवेट केलं, प्रेरणा दिली. एवढी मोठी प्रेरणा आजपर्यंत जगात कोणीही दिलेली नाही आहे, जी सद्गुरूंनी आपल्याला दिली. स्वामींच्या सारख्या सद्गुरूंनी तर भारतामध्ये इतके चांगल्या प्रकारचे शिष्य तयार केले. त्यापैकी सद्गुरू जंगली महाराज, शंकर महाराज खंदारकर, दिगंबरदास बुवांची परंपरा, पावसच्या स्वामी स्वरूपानंदांची परंपरा, अनेक परंपरा, ह्या सगळ्या अतिशय सुंदर आध्यात्मिक अद्वैत तत्त्वज्ञानाच्या परंपरा स्वामींनी उपदेशाने निर्माण केल्या आणि त्यांची शक्ती ह्या गुरुपरंपरेला दिली. आणि म्हणून ह्या गुरुपरंपरा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आजसुद्धा इथंसुद्धा चालू आहेत. आणि असे हे आपले परात्पर सद्गुरू स्वामी समर्थ, त्यांचं आपण रोज स्मरण करूया, त्यांचं आपण रोज चिंतन करूया, त्यांच्याकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो आपण बदलूया, कारण आपल्याला तो बदलण्याची गरज आहे. आपण पुन्हा तेच करत राहिलो प्रपंचाच्या नादात, तर आपल्याला स्वामींना आपण म्हणजे राजाकडं आपण केरसुनी मागण्यासारखं होईल. राजा म्हणतो तुला काय देऊ, तर आपण म्हणतो माझ्या घरात केरसुनी नाही, किंवा फाटकं पटकोरं फाटले, एक पटकोरं द्या. स्वामी म्हणतात काय करायचं ह्याला, किती किरकोळ आणि छोट्या गोष्टी मागतोय हा. ही भावना स्वामींच्या ठिकाणी आपल्यामुळं निर्माण व्हायला नको. तो ब्रह्मांड नायक आहे, ब्रह्मांड नायकाकडं असं काही मागावं की त्यालासुद्धा आनंद वाटावा देताना, की बघा माझ्या कुवतीप्रमाणे ह्यानं काहीतरी मागितलं आणि तो द्यायला तयार आहे बरं का. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. किंवा जंगली महाराज रेटरे बुद्रुकमध्ये नेहमी नदीच्या किनाऱ्यावरून घोंगडं टाकून असे प्रवाहातनं पूर आलेल्या पाण्यातनं पलीकडे यायचे, तेव्हा म्हणायचे देनेवाला खडा है कोई लेनेवाला, हा प्रश्न नेहमी विचारायचे. देणारा इथं उभा आहे, तुम्ही कोण घ्यायला तयार आहात का अध्यात्माचं हे ज्ञान? मुक्त व्हायला तुम्ही तयार आहात का? तुम्हाला मुक्तता हवी आहे का? का तुम्हाला आणखीन चॉकलेट गोळ्याच पाहिजे आहेत? म्हणजे आपल्या संसारातली दुखणी बरे करणं म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला कॅडबरी दिल्यासारखं आहे. घे कॅडबरी, खा आणि निवांत राहा. मग थोडा वेळ बरं वाटते, पुन्हा कॅडबरीची तल्लफ येते आपल्याला, कारण तेवढ्याने काय आपलं भागत नाही ना. म्हणून सद्गुरूंच्याकडं आपल्याला हेच मागणं मागायचं आहे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. निरीच्छ, निरपेक्ष, निस्वार्थ अशी भक्ती माझ्यामध्ये उदय पाहू दे आणि त्या भक्तीनिशी मी तुझ्याकडं पाहू दे, त्या भक्तीनिशी मी तुझ्यावर प्रेम करू दे, त्या भक्तीनिशीच मी तुझं पूजन करू दे, अर्चन करू दे, वंदन करू दे, त्या भक्तीनेच मी तुझ्या पुढं लोटांगण घालू दे, अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी, हीच अपेक्षा. एकदा माझ्या सद्गुरूंनी सांगितलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो आणि इथं थांबायचं आहे आपल्याला, कारण वेळ संपलेली आहे. तर तीर्थयात्रेला निघाले होते बाबांचे गुरुजी सगळ्यांना घेऊन. आता त्या आहेत शिर्डीमध्ये, कोकमठाणमध्ये, वय झालेलं आहे पण तेजपुंज अगदी. आणि हे सगळे आपण सगळेजण कसे की चला आता पंढरपुरात गेले गुरूंच्या बरोबर, म्हणजे गुरूंना घेऊन पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करूया, म्हणजे आणि अलभ्य लाभ होईल, अशी आपली सर्वसामान्य कल्पना. त्यानुसार परमपूज्य धर्मानंद बाबा हे तरुण असताना त्यांना पण वाटलं की बाबा आपणही जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यावं बाबा असताना बाबांच्या उपस्थितीत. बाबा म्हणाले कुठे चाललायस, बाकीचे सगळे गेलेत, मी पण जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्या. बस म्हणाले, तिकडं नदीत आंघोळ करा आणि बाहेर येऊन माझ्यापुढं उभा राहा. आंघोळ केली आणि बाहेर उभा राहिले, त्यांनीच कमरेवर असे हात ठेवले, आता घे दर्शन म्हणाले माझं. आणि प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं. अगदी स्वामींनी त्यांच्या अनेक भक्तांना असंच दर्शन दिलं. कुठं चाललायस,
आणि जर स्वामींचं न ऐकता तो गेलाच तर त्याला काहीतरी अवघड प्रसंग तरी निर्माण व्हायचा, किंवा जाऊन आलाच तसाच मुरदाडपणा, तर स्वामी बरेच दिवस त्याच्याशी बोलायचेच नाही, त्याच्याकडे बघायचेच नाहीत. कारण काय? राग नाही आहे, देवाला गेल्याचा राग नाही आहे, पण खरं तत्त्व समजून घेण्याची तळमळ सद्गुरूंच्या ठिकाणी, की तुला खरं खरं मी सांगत असताना ते सोडून तू बाकीच्या फंदात पडतोसच कशाला. अंधश्रद्धा निर्मूलनाचं तर कार्य स्वामींनी एवढ्या जोरात केलं होतं की बारीक सारीक दगडं पुजलेले वगैरे काय दिसलं की स्वामी समर्थ त्याचा त्यांच्या सगळ्या बाकीच्या गोष्टींसाठी त्याचा वापर करायचे. अजिबात त्या देवाची फिकीर ते करत नव्हते. आणि त्यामुळं बऱ्याच तिथल्या तत्कालीन देवी देवतांचं बंड स्वामींनी संपवून टाकलं आणि शुद्ध आध्यात्मिक तत्त्वज्ञानाला तिथं रुजवलं अक्कलकोटामध्ये. अक्कलकोटामध्ये मी बगीचा फुलवीन म्हटलेलं ते वाक्य खरं करून दाखवलं. मालोजी राजामध्ये जे काही दोष होते ते कमी करायला लावले. त्यांना खूप त्रास झाला मालोजी राजांना, पण तरीही स्वामींनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. पुन्हा ते जेव्हा गादीवर बसले तेव्हा स्वामींनी निक्षून सांगितलं की आता तरी इथून पुढं तुम्ही नीतिमत्तेनं आणि चांगल्या पद्धतीनं गादी चालवा आणि अक्कलकोटचा विकास करा. हे स्वामींचे शब्द होते. आणि मग आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की स्वामींनी देह निर्माण वगैरे कसं केलं, तो विषय आता आपल्याला घ्यायचा नाही आहे. तर प्रगट दिनाचा आनंद किंवा सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे. प्रगट होणं म्हणजे तरी काय आहे की आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होणं म्हणजे प्रगट होणं. जन्माला येणं म्हणजे प्रगट होणं नव्हे. जन्माला आपण सगळेच येत असतात, कुणी येतं, किडाही येतो, मुंगी येते, तो वाढदिवस नव्हे. आपल्याला ज्यावेळी परमेश्वराचं ज्ञान पूर्ण अर्थानं प्राप्त झालं तो आपला प्रगट दिन. कारण त्या दिवशी आपल्याला कळालं की आपण परमेश्वर आहोत, आपण सर्वसामान्य नाही आहोत. आपल्यामध्ये सुद्धा स्वामींचा अंश परिपूर्णपणे वास करतो. आपल्याला काटकर महाराजांनी हे दाखवून दिलं कोल्हापूरमध्ये आणि ते आपल्याला शिकायचं आहे. सद्गुरूंच्याकडून आपण हा बोध घ्यायचा असतो. आणि या बोलायचं बरंच आहे तुमच्याशी, पण आपण या ठिकाणी थांबूया आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूयात. वेळ किती झालेला आहे इथल्या घड्याळाप्रमाणे? आपण थांबायचं ना आता? ठीक आहे. आणि हे सगळं आपण शहरामध्ये असल्यामुळं थोडं वेळेला काटेकोर राहायला पाहिजे. कारण बाबांचं पण नेहमी हे सांगणं असतंय की तुम्ही जास्त लांबवू नका, कुठं गेलात तर बाहेर काटेकोरपणे सत्संग करा, लोकांना वेळेवर जेवायला सोडा, त्यांची काळजी करा सगळ्या समाजाची. तुम्ही एक वेळ उपाशी राहा, पण दुसऱ्यांना तुमच्यामुळं त्रास होईल असं काही करू नका. आणि म्हणून मी फक्त वेळेकडं बघितलं, नाहीतर मग आपण असं रात्रभरी जरी बसलोत तरी काही हे संपणार नाही आहे. आणि स्वामींनी आपल्या सर्व समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं नष्ट केली. काही जणांनी बखर वाचली असेल, काही जणांनी वाचली नसेल, तर मी तुम्हाला सांगतो की आवर्जून वाचा. आपल्या मनामध्ये असलेल्या सगळ्या कल्पना गळून पडतील. ह्या बाबतीत भगवद्गीतेचा जो 4थ्या अध्यायातला 11वा श्लोक आहे, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. जो जसा मला भजतो त्यास मी तसाच पावतो. ज्याची माझ्याकडं बघण्याची जशी धारणा असते त्याला मी तशाच पद्धतीनं फलद्रूप होतो, म्हणजे फळ देतो. देतो म्हणजे काय, मिळतंच त्याला. तशी ह्या निसर्गामध्ये सिस्टीम परमेश्वराने करून ठेवलेली आहे. आपण ज्या पद्धतीनं त्याच्याकडं पाहतो त्या पद्धतीनं तो आपल्यासमोर प्रगट होतो, पण ते त्याचं पूर्ण स्वरूप नव्हे. हे आपल्याला स्वामींनी वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाला भगवंत म्हणतात, मी एक असून माझ्यामध्ये अनेकत्व निर्माण केलं. मी कुणीही नसताना माझ्यामध्ये देवी देव निर्माण झाले. मला कुठलं नाव नव्हतं, रूप नव्हतं, नाव दिलं गेलं, रूप दिलं गेलं. आणि जो मी सगळीकडं समान होतो त्याला विभागवारी खंडून टाकलं की इकडं तुळजाभवानी वास करते, इकडं अंबाबाई वास करते, तिकडं माहूरगडची रेणुका वास करते, तिकडं कोण आणखीन काय बगुलादेवी वास करते, इकडं कात्यायनी वास करते, इकडं टेंबलाबाई वास करते. असे जे फरक निर्माण झाले ते मानवी बुद्धीमुळं. कारण परमेश्वरांनी त्या त्यावेळी, म्हणजे आपण सगळे सुद्धा त्याचीच रूपं आहोत, आत्मस्वरूपच आहोत, त्या वेळेला ते कार्य केलं. त्यानुसार ज्या कथा आपल्या मनावरती रुजल्या त्यानुसार आपण त्यांच्याकडे बघितलं, बघायला हरकत नाही. पण जाणीवपूर्वक आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की एकच निर्गुण निराकार शक्ती
एकाच वेळेला अनेक रूपामध्ये येऊ शकते, एवढी ती शक्तिशाली आहे. ह्याच्यावरती आपली पूर्ण श्रद्धा पाहिजे, जशी प्रल्हादाची होती. श्रद्धावान लभते ज्ञानम. प्रचंड मोठी श्रद्धा आपल्या ठिकाणी पाहिजे. साईबाबा म्हणाले श्रद्धा आणि सबुरी. प्रल्हाद म्हणाला डांबात आहे का? आहेच. डांबातून सुद्धा निर्गुण निराकार शक्तीला हिरण्यकश्यपूला मारण्या इतकं वेगळं स्वरूप धारण करून यावं लागलं. तो विष्णू असो किंवा शंकर असो. स्वामींच्या मुखात नेहमी शंकराचा जप असायचा, शिवहर शंकर नमामि शंकर. तो आपल्यासाठी आपणही करावा. स्वामी जर जप करतात, आपण करू नये का? आपण काय फार मोठे शहाणे आहेत का? आपण तर फार अडाणी आणि वेडे आहोत, जरी शाळा शिकलो असलो तरी. कारण संतांच्या दृष्टीने शहाणा माणूस तोच आहे जो अनेकत्वामध्ये एक शोधून काढतो, तेवढाच शहाणा. बाकी सगळे वेडे संतांच्या दृष्टीनं. संतांची फुटपट्टी एवढीच आहे, त्यांच्याकडे एकच फुटपट्टी असते. जो सगळ्यांमध्ये एकच देवा हे लक्षात घेतो तो शहाणा, जो अनेक ठिकाणी अनेक पाहत बसतो तो वेडा. आणि असं स्वरूप आपल्याला स्वामींनी दाखवून दिलं नाही, करून घेतलं. म्हणजे स्वामींच्या इतका करून घेणारा संत आपल्याला बघायला मिळणार नाही. की जर साधकांना ऐकलं नाही तर मग इकडनं काय फायरिंगच. AK-47च्या गोळ्या जशा जातात तसे स्वामींचे शब्द फडाफड त्याच्यावरती जाऊन आदळायचे. तो एकतर पळून तरी जायला पाहिजे तिथनं, किंवा त्यानं पूर्णपणे सगळी शस्त्र टाकून त्यांच्या पायावर लोटांगण तरी घालायला पाहिजे. असं उग्र आणि कडक व्यक्तिमत्वान तितकंच प्रेमळ. जसं की सुंदराबाईंच्या एवढ्या चुकासुद्धा स्वामींनी पोटात घातल्या. योग्य वेळेला त्यांना शासन पण केलं आणि योग्य वेळेला पुन्हा त्यांच्या घरी जाऊन स्वतःच त्यांना घेऊन पण आले अवतार समाप्तीच्या अगोदर. त्याचप्रमाणे कानफाट्या नावाचा त्यांचा शिष्य, खूप चांगला शिष्य त्यांचा, अत्यंत स्वामींवर श्रद्धा असणारा, की स्वामींचं नाव सोडून जर त्या वटवृक्षाखाली दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर त्याच्या पाठीत लात बसलीच म्हणून समजायचं. कानफाट्याची लात आणि बुक्कीशिवाय तो बोलतच नव्हता. तरीही स्वामी त्याला काही बोलायचे नाहीत, कारण त्यांना खूप आवडायचा तो. कारण त्यालाच एकट्याला कळलं होतं की गुरुतत्वाला कसं बघायचं असतं. आणि म्हणून इतर लोक काहीतरी कर्मकांड, होम हवन, प्राणायाम काहीतरी करत असायचे, ते त्याला अजिबात आवडायचे. स्वामी आहेत आणि तुम्ही दुसरं करतायच कशाला? कारण शास्त्राचा एक नियम आहे, सद्गुरू समोर असले की त्यांच्याकडे बघायचं, सद्गुरू नसले की डोळे झाकून त्यांचं ध्यान करायचं. सद्गुरू समोर असले की दुसरीकडे बघायचंच नाही. परब्रह्मच आहे, साक्षात देहाने अवतरित झालेलं परब्रह्म सोडून आणि कशाकडे बघायचं? जर प्रियकर प्रेयसी, आई मुलगा एवढे एकमेकांमध्ये रमू शकतात, तर गुरु शिष्याने का रमू नये एकमेकांमध्ये? अवश्य रमावं. दुसरं आहेच काय ह्या जगामध्ये खरं घेण्यासारखं? आणि ते स्वामींनी आपल्याला दाखवून दिलं. स्वामीसूत हरिभाऊंच्या जाण्यानंतर सुद्धा त्यांचा एक लहान भाऊ होता जो कोकणामध्ये दत्तक दिला होता. त्यालासुद्धा स्वामींनी हर एक प्रकारे आयडिया करून त्यांच्या आईला कळून न देता आपल्याजवळ आणून त्याला देखील संन्याशी केलं लहान वयातच. आई खूप रडली स्वामीसुतांची, इतकी रडली की एक महिनाभर तिचा आक्रोश स्वामींच्या समोर चालू होता. स्वामी तिला रोज जाऊन मिठी मारायचे, तिच्या डोक्यावरनं हात फिरवायचे, काकूबाई ग बस ग असू दे ग, असं करून गोड बोलून तिला समजावून सांगायचे आणि समजूत काढायची. तिची समजूत निघाली नाही शेवटपर्यंत, हे खरं आहे. पण स्वामींचा जो पवित्रा होता तो आपण बघायचा आहे त्यातनं, की काही झालं तरी परमार्थ सोडायचा नाही. बाबांचं एक वाक्य होतं, जग जळालं तरी हनुमान टेकावर. म्हणजे काय? ह्या जगामध्ये कितीही उलतापालत होऊ दे, किती घडामोडी होऊ देत, आपल्या आयुष्यामध्ये कितीही चढ उतार येऊ देत, आपण आपलं गुरुतत्व आणि आत्मतत्व सोडायचं नाही. म्हणजे नाही, काहीही होऊ दे. जसं जनाबाईला सुळावर दिलं तरी सोडलं नाही, चोखांबल्या भिंतीखाली सापडलं तरी सोडलं नाही, तुकाराम बुवांच्या गाथा बुडवल्या तरी त्यांनी आपलं तत्व सोडलं नाही, एकनाथांना वाळीत टाकलं तरी त्यांनी सोडलं नाही, ज्ञानेश्वरांना छळलं तरी सोडलं नाही. स्वामी समर्थांची सुद्धा अनेक जणांनी त्यावेळी टिंगल टवाळी केली, पण स्वामींनी त्यांना दाखवूनच दिलं शेवटी काय आहे. आपण म्हणतो की नाही तुला दाखवतोच, तसं स्वामींनी दाखवून दिलं आणि करून घेतलं प्रत्यक्ष. ते खूप कडक होते. आणि दत्तावतारी जे सत्पुरुष आहेत ते जास्त करून अवलिया ह्या सदरामध्ये, आपल्या साधू संतांच्या सदरात वेगवेगळे आहेत. साधू आहेत, संन्यासी आहेत, मुमुक्ष आहेत, मुनी आहेत, ऋषी आहेत, संत आहेत, सद्गुरू आहेत. बाबा एक सद्गुरूंचं उदाहरण देत असताना सांगायचे की अनेक समाजासमोर आपण जेव्हा हे वक्तव्य करतो तेव्हा एखाद्या कुठं तरी 10,000 माणसांपैकी एखाद्याला वाटतं की ईश्वराचा शोध घेऊया आपण. आणि असे अनेक मुमुक्ष निर्माण झाले की कुठंतरी एखादा प्रत्यक्ष त्या मार्गावरती चालायला सुरुवात करतो.
आणि असे अनेक चालणारे त्या मार्गावर तयार झाले की कुठंतरी एखादा सिद्ध सत्पुरुष तयार होतो. आणि असे अनेक सिद्ध सत्पुरुष तयार झाले की एक संत प्रवृत्तीचा संत तयार होतो. आणि असे अनेक संत तयार झाले की एक सद्गुरू तयार होतो. त्यापैकी स्वामी एक. कारण सद्गुरूला फक्त दैवी गुण घेऊन शांत राहणं एवढं काम नसतं. सद्गुरूला साधकांना तयार करायचं असतं. त्याला अजिबात गप्प बसून चालत नाही. सारखं त्याला शाळेत मास्तर कसा असतो की नाही, तसं आपलं मुख्य परब्रह्मपद सोडून आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्यात फिरून वावरून घरादारातनं फिरून त्यांच्याबरोबरच जेवण करून त्यांच्याबरोबरच बसून त्यांच्यातच राहून त्यांच्यातनं बाजूला करावं लागतं त्यांना. हळूहळू वैराग्य निर्माण करावं. आणि हे खूप अवघड, किचकट आणि वाईटातलं वाईट काम सद्गुरूंनी हातात घेतलेलं असतं. आणि ते त्यांना म्हणूनच जमतं, आपल्याला काय जमणार नाही. ते त्यांनाच शोभतं. जसं चोळप्पाच्या घरी स्वामींनी त्याच्या मनामधल्या धारणा नष्ट व्हाव्या म्हणून मुद्दामहून चुलीमध्ये पाणी ओतणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं, त्यांचं सगळं धान्य लोकांना वाटून टाकणं, गरिबांना देणं, गाई म्हशींना जेवण केलेलं सगळं घालणं, काहीही करायचे. का तर ह्या दोघांची संसारामध्ये पैशामध्ये जी प्रवृत्ती गुंतली अडकली आहे ती त्यातनं बाहेर पडावी. बऱ्याच वेळपर्यंत ती पडली नाही हे खरं आहे, पण त्यांची श्रद्धा निर्माण झाली. अगदी स्वामींसारख्या सत्पुरुषांना दुसऱ्या राज्यात देण्याची सुद्धा तयारी झाली, पण स्वामींनी शेवटपर्यंत सगळ्यांचा बेत मोडून काढला. अक्कलकोट काय त्यांनी शेवटपर्यंत सोडलं नाही. आणि इतकं होऊनही स्वामीसुत हरिभाऊंच्या लहान भावाला त्यांनी परत मुंबईच्या गादीवर बसवलंच आणि त्याच्याकडून अध्यात्माचं कार्य करून घेतलंच. त्याला कळत नव्हतं तेव्हापासून करून घेतलं. तो घाबरायचा, दादासाहेब मला काय जमत नाही, मी का बसणार नाही, मला काय होत. स्वामींनी त्याच्याकडून करून घेतलं. तेवढी शक्ती त्याच्याकडं हळूहळू ते देत गेले आणि हळूहळू तो स्थिर होत गेला. आणि स्वामीसुत हरिभाऊंचं उरलेलं जे कार्य आहे ते त्यानं पूर्ण केलं. बाळाप्पावरती स्वामी प्रसन्न होते. नंतर तो माझा कुलदीपक आहे म्हणायचे, माझा वारस आहे. किंवा स्वामीसुतांना सुद्धा तसंच म्हणायचे. आणि आपल्याकडं आलेले जे भाविक भक्त आध्यात्मिक शंका घेऊन येतात किंवा काही मागायला येतात, स्वामींनी हळूहळू आपल्याकडचा विभाग कमी करून टाकला होता. हे बघा, हे गुरुचं लक्षण आहे. गुरु चांगला सगळ्यात कोण, तर आपल्यासारखाच एक व्यक्ती निर्माण करतो आणि आपलं पद निवांत ठेवून नंतर त्याच्याकडं घ्या, त्याच्याकडं पहा. जसं वडील मुलावरती जबाबदारी सोपवून निवांत होतात म्हातारपणी, तसे जे खरे सद्गुरू असतात ते त्यांनी तर एक सर्वसामान्य माणसाला तयार केलं पहिल्यांदा वैराग्य देऊन. आणि पुन्हा जे काही भक्त येतील ते सगळे माझ्याकडे येऊ नका, तिकडं मुंबईला जा स्वामीकडे, त्याला प्रश्न विचारा जावा, माझ्याकडे येऊ नका, असं करून प्रत्येकाला ते हळूहळू घालवायचे. तर हे जे कार्य आहे ते फक्त सद्गुरूच करू शकतात, इतर कुणीही करू शकत नाही. एखादा विद्वान करू शकत नाही, पंडित करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही. त्याच्यासाठी अनुभवी, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ असा सद्गुरूच असावा लागतो. त्याला शास्त्रसुद्धा माहिती पाहिजे. शास्त्र माहिती म्हणजे पाठांतर नव्हे, तर शास्त्राचा जो गूढ अर्थ आहे तो त्याच्या ठिकाणी रुजलेला हवा, त्याच्या आचरणामध्ये आलेला असायला हवा. ब्रह्मावरची निष्ठाच त्याची ठाम पाहिजे, दुसरं काहीही सत्य नाही. एक परमेश्वर, एक परब्रह्म, एक आत्मस्वरूपच सत्य आहे असा तो ठाम असतो. आणि त्या ठामपणामुळं त्याला जे जे फॉलो करतात, त्याच्याकडं जे जे शिष्य साधक म्हणून येतात, त्यांच्या मनावर सुद्धा तो तीच गोष्ट बिंबवतो. कारण तीच गोष्ट फक्त सत्य आहे. बिंबवून घेण्याच्या लायकीची एवढी एकच गोष्ट आहे, बाकीची कुठलीही गोष्ट मनावरती आपण बिंबवायची नाही. कारण त्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही. त्या फक्त व्यवहारापुरत्याच ठेवायच्या. अध्यात्मामध्ये बिंबवायची गोष्ट एकच आहे की गुरु हाच माझा देव आहे, गुरु हेच माझा आत्मस्वरूप आहे, गुरु हाच माझा परमेश्वर आहे. तो सांगेल तर मी सगळं जग पण सोडून द्यायला तयार आहे. माऊली म्हणते 18व्या अध्यायामध्ये की शास्त्र सांगेल तर राज्यही तृण मानावे. शास्त्र किंवा गुरु जर म्हणत असतील तर राज्यावर देखील पाणी टाकावं. जसं गौतम बुद्धांनी सोडून दिलं, अनेक संतांनी सोडून दिलं तसं. आणि समर्थ रामदास म्हणतात की ईश्वराच्या सख्यत्वासाठी, सख्य भक्तीमध्ये पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. अशी भूमिका आपल्या मनाची मानवी देह आहे तोपर्यंतच तयार व्हायला पाहिजे. हा देह नसेल तर ती भूमिका तयार करण्याचं साधन आपल्याकडं नाही दुसरं. हा मानवी देह हेच एकमेव साधन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ही भूमिका पक्की तयार करता येते.
काही संसार वगैरे बुडत नाही, काय पोरं बाळं मोठी व्हायची राहत नाहीत, काय नोकऱ्या लागायच्या राहत नाहीत, लग्न व्हायची राहत नाहीत, कशाची काळजी करायची नाही, बरोबर होत राहते. आपण जर पोटाला घातलं नाही तर ते कमवून खातील किंवा काय पण करतील, काही फरक पडत नाही. थोडंसं आपण आपलं मन थोडंसं निर्भीड करून, जगाची लोकलाज सोडून, बाळाप्पाला नेहमी सांगायचे बघा स्वामी, तो जरासा संस्कारी घरातला असल्यामुळं स्वामींची कुठलीही सेवा करताना समाजासमोर करायला गेला की लाजायचा खूप, किंवा कसा तरीच करायचा. स्वामी म्हणायच्या, बाळाप्पा निर्लज्जस्य सन्निधम गुरु म्हणायचे, निर्लज्जाच्या जवळच गुरु राहतात बघ, निर्लज्ज हो आणि माझी सेवा कर, हे लाजू नको सुगीच विनाकारण. आणि मग त्याला हळूहळू ते समजायला लागलं. सुरुवातीला समजत नव्हतं. आणि आपल्याला अशा पद्धतीने ह्या ईश्वरी तत्वाकडं पाहायचं आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतोय, स्वामींच्या चरणी अर्पण करूया, काटकर महाराजांच्या चरणी अर्पण करूया.